आज तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं डेली रुटीन शेअर करणार आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या, "अगं तुझं संध्याकाळचं रुटीन शेअर कर, आम्हाला बघायला आवडेल." तर तुम्ही घड्याळात बघितलं, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि माझ्या दोन्ही लेकी अजून क्लासवरून आलेल्या नाहीत. तसं तर त्यांचा क्लास 12:15ला सुटतो. एक दिवशी दुसरीची टेस्ट असते 3 वाजेपर्यंत, म्हणजे दोघीपैकी एक जणीची टेस्ट असतेच असते. त्यानंतर घरी आल्यानंतर अभ्यास काही होत नाही, म्हणून 3ला टेस्ट सुटली की त्या 5 वाजेपर्यंत तिथंच अभ्यासाला थांबतात. आणि म्हटलं चला त्या दोघी येणे अगोदर घरातली सगळी कामं आवरून घेऊया, नाहीतर त्या बॅग ठेवल्या ठेवल्या त्यांना दिसतं लगेच की आईचं आणखीन झाडून राहिलंय किंवा सिंकमधली थोडेफार भांडी घासायची राहिलेत. लगेच हातपाय तोंड धुतलं की त्या दोघी कामाला लागतात. म्हणून म्हटलं चला त्या दोघी येण्या अगोदर होता होईल तेवढे सगळे कामं आवरून घ्याव्यात, म्हणून पटपट कामाला लागले होते. 5ला क्लास सुटला की 5:20पर्यंत त्या घरी येतात. तसं तर मला बेडशीटसुद्धा चेंज करायचं होतं. आठवड्यातून 2दा किंवा एकदा मी बेडशीट चेंज करते, किती खराब झाले त्यानुसार. आणि बघा अशी कॉटनची बेडशीट असली ना की उन्हाळ्याच्या दिवसात चांगलं वाटतं. जर सिमिलर बेडशीट मिळालं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोडक्ट टॅग करून देते, तिथून तुम्ही नक्की मागवा. हे प्युअर कॉटनचं बेडशीट आहे. आणि बघा तुम्हाला वाटत असेल की घरात घाण वगैरे अशी तर व्हिडिओ दिसत नसेल, पण फक्त बेडरूम झाडली आणि तुम्हाला दिसलं असेल त्या काळ्या फरशीवरती की किती धूळ आली आहे घरामध्ये. भरपूर उन्हाळ्याच्या दिवसात धूळ येते, कारण आपण घराच्या सगळ्या खिडक्या वगैरे हवा खेळती राहण्यासाठी उघड्या ठेवतो. आणि तुम्ही म्हणाल की एवढ्या उशिरा तू फरशी कशी काय पुसते, तर काल जो तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याचं एडिटिंग राहिलं होतं, शॉर्ट व्हिडिओचं एडिटिंग राहिलं होतं. मग असं एडिटिंगचं काम राहिलं असेल ना ते काम, आणि असा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या कमेंट यायला चालू होतात. मग त्या कमेंटला उत्तरं द्यायची असतात. त्याच्यामुळं कधी कधी असं होऊन जातं की फरशी पुसायला वेळ लागतो. तसं तर मी कधीच तिने सांजेच्या वेळेस फरशी पुसत नाही. आत्ता जवळजवळ 5:30 वाजले होते आणि फरशी पुसून घेतली, कारण खूप खराब झाली होती फरशी, त्यामुळे पुसल्याशिवाय भाग नव्हता. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की आपल्या चिंगूला पिल्लं झालेत आणि सारखं येणं जाणं तिचं आत बाहेर चालू असतं, त्यामुळं दोघांमुळं पण माती घरात येत असते. त्यामुळे मला फरशी आज पुसल्याशिवाय पर्याय नव्हता. एक दिवसाड किंवा कधी कधी किती खराब झाली त्यानुसार रोजच्या रोज पण मी फरशी पुसत असते. त्यामुळे आज लेट झाला होता, तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते. त्यानंतर सगळी सुकलेली कपडे घेऊन आले, तोपर्यंत माझ्या दोन्ही लेकी आल्या होत्या. छोट्या लेकीची आज टेस्ट होती. आल्या आल्या सांगायचं चालू होतं, थेरी कुठं अवघड गेली, ते कुठं प्रॅक्टिकल सोपं गेलं, काय काय असतं ते सांगायचं चालू असतं. आणि तिचं सगळं ऐकून घेतल्याशिवाय माझ्याकडे काय पर्याय नसतो. तर कपड्याच्या घड्या घालत घालत सगळं मी तिचं ऐकून घेतलं. खरं तर मोठी लेक माझी घरातली जी घासलेली भांडी असतात ना ती सगळी जागच्या जागी लावून घेत असते. छोट्या लेकीचं काम असतं की सुकलेली कपडे दोरीवरून काढून आणायचे आणि घड्या घालून जागच्या जागी ठेवायची. पण म्हटलं चला त्यांच्याही मागं खूप अभ्यास आहे, एवढं मोठं व्याप आहे, यायचं जायचं उन्हातानाचं, तर नको त्यांच्या एवढ्याशा जीवाला एवढं काम लावायला. तसं तर लॉकडाऊनपासूनच अगदी घरातली 70% कामं त्या शिकलेलेत. भाकरीच फक्त येत नाही, नाहीतर बऱ्यापैकी 70% स्वयंपाक, घरातली आवरावर सगळी कामं त्या दोघीही परफेक्ट करतात. पण मलाच त्यांचा अभ्यास बघून असं वाटतं की नको एवढी कामं लावायला त्या दोघींना. आणि म्हणून म्हटलं चला कृष्णाला कपड्याच्या घालून देऊयात, म्हणजे ती तिच्या तिच्या जागी कपडे ठेवेल आणि तिचा तेवढाच वेळ वाचेल. कपड्याच्या घड्या बेडवरती घालून ठेवल्या. मग ती म्हटली आई राहू दे आता मी ठेवते म्हणून. नाहीतर त्यांचं असं असतं की आल्या आल्या बॅग ठेवली की लक्ष असतं की आई पण आपली दिवसभर काम करते, तर कुठं बेसिंगमध्ये भांडे राहिलेत का, काय राहिलंय का, चुटू चुटू अशी त्यांची कामं करायची चालूच असतात. आता बघा त्यांचं बाकीचं सगळं आवरून झालं की घरातलं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं दिवाबत्ती. तर देवाचा दिवा लावून घेतला, स्वामींच्या इथं पण धूप लावून घेतला. संध्याकाळचं दिवाबत्ती धूप लावल्याशिवाय घरातलं वातावरण अजिबात प्रसन्न वाटत नाही. त्यामुळे मस्त अगोदर तर ते केलं. लाडूला मात्र इथं बाहेर जायचं होतं आणि कोणीच दरवाजा उघडत नव्हतं, म्हणून तो इथं दरवाजाच्या जवळ ओरडत होता. पटकन मी दरवाजा उघडला की लाडू बाहेर सुटला. आणि बघा अगोदर इथं चहासुद्धा ठेवून घेतला होता. बाकीचे कामं आवरेपर्यंत चहाला मस्त उकळी आली होती. असा 5-6 अद्रकवाला चहा पिला ना बाकीची कामं करायला कसा थोडाफार उत्साह येतो. दिवसभर कंटाळा आलेला असतो. घर म्हटलं की जरी आपण घरात बसलो तर असं नसतंय की काहीच कामं नाहीत. दिवसभर भरपूर कामं असतात, छोटी मोठी. रोज कुठला ना कुठला कोपरा घरातला आवरायला निघतच असतो. चहा शिजतोय तोपर्यंत पटकन इथं दूधसुद्धा गरम करायला ठेवले. आत्ता 6, 6:15च्या टायमिंगला आपण दूध गरम करून ठेवलं की मग ते 9पर्यंत थंड होतं आणि फ्रीजमध्ये ठेवता येतं. टेम्परेचर खूप असल्यामुळं बाहेर तर रात्रभर दूध ठेवू शकत नाही, लगेच खराब होतं. आता एका गॅसवरती दूध गरम होतं, एकीकडे चहा शिजतोय. तर म्हटलं चहाला उकळी येईपर्यंत मस्त असं बघा डाळ नीट करून घेते. आमचं संध्याकाळचं जेवण काही जास्त हेवी नसतं, अगदी साधं घरगुती साध्या पद्धतीचं जेवण असतं.
खरं सांगते कालच्या जेवणात तर आम्ही संध्याकाळी उपीट बनवलं होतं. उन्हाळ्याच्या दिवसात आमचा जेवणाचा मेनू असाच असतो की उपीट, पोहे असे पदार्थ आम्ही संध्याकाळी बनवतो किंवा वेगवेगळे मसाला भात असतात ना त्याचे प्रकार संध्याकाळी घरात बनवले जातात. तसं आज मस्त ज्वारीची भाकरी, वरण, भात असा जेवणाचा मेनू होता. डाळ स्वच्छ पाकडून नीट केली आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुतली आणि तांब्याभर पाणी घालून डाळ कुकरमध्ये शिजायला घातली. तोपर्यंत तिकडं मस्त आमच्या तिघींसाठी चहा तयार होता. तिघींनीही अर्धा कप चहा घेतला, कारण त्या पण कंटाळून आलेल्या असतात. असं आमच्यात जास्त चहा शौकीन कोणी नाही. अर्धा कप आम्ही चहा घेतो. मोठ्या लेकीला तर चहा बिलकुल आवडत नाही, पण कधीतरी ती घेते. आता इकडे डाळीला पण उकळी आली होती, पण आज माझ्याकडून एक डाळ शिजत घालताना चूक झाली. काय ते पुढे जाऊन सांगतेच तुम्हाला. आणि बघा तिकडं दूध पण गरम करून झालं होतं, एका गॅसवरती डाळ शिजत होती. आता इकडं मोकळा मस्त असा शिजण्यासाठी भातसुद्धा घातला होता. तुम्ही म्हणाला कुकरलाच भात घालायला हवा, पण एवढ्या कुकरची शिट्टी होणार. दुसरा माझा मोठा कुकर आहे आणि किती एक फुलपात्राचा भात करायचा होता म्हणून, आणि स्वयंपाक पटकन आवरेल म्हणून इकडं पातेल्यामध्येच भात शिजायला घातला. आणि रोजची नेहमीची सवय, जसं की सकाळीसुद्धा ही कट्ट्याची म्हणजे किचन ओट्याची बाजू माझी पूर्ण स्वच्छ केलेली असती, त्याचप्रमाणे संध्याकाळचा स्वयंपाक करताना सुद्धा ही किचन ओट्याची बाजू मी पूर्ण पुसून घेते. म्हणजे एक स्वयंपाकातली जी काही गोष्ट होईल ती उचलून तिकडे ठेवता येते. तुम्ही म्हणाल मग उपीट पोहे केल्यानंतर पण तू हे पुसते का? तर हो, मी पुसते, कारण दिवसभर आपल्या घरामध्ये उन्हामुळं ना, वाऱ्यामुळं ना इतकी धुळीची बारीक लेअर येते ना कट्ट्यावरती, आणि ती तशीच ठेवली ना सकाळी आणखीन डबल लेअर साठलेली असते रात्रभर धूळ साठून, आणि मग परत ते काम वाढतं. त्यापेक्षा संध्याकाळी एकदा किचन ओटा स्वच्छ केला की सकाळी फ्रेश मूडमध्ये स्वयंपाक करता येतो. आता इकडं सगळं काही माझं डाळ वगैरे शिजत होती, एकीकडे भातसुद्धा मधल्या गॅसवरती शिजत होता. तोपर्यंत तवा मांडून लगेच ज्वारीच्या भाकरी करायला घेतल्या. मस्त खमंग संध्याकाळी ज्वारीच्या भाकरी केल्या की मस्त पोटही भरतं. आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं, जेवणामध्ये एक टाईम का असे ना, सगळ्यांच्याच आहारामध्ये ज्वारीची भाकरी असायलाच पाहिजे. ज्वारीच्या भाकरीमुळं पोट साफ होतं आणि खरं वजनसुद्धा मेंटेन राहण्यासाठी ज्वारीच्या भाकरीमुळे मदत होते. आणि काय मिस्टेक झाली होती कुकर लावताना, आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी नेहमी कुकर लावत असताना कुकरच्या झाकणाची शिट्टी काढते, वाफ जाऊन देते आणि नंतर कुकरचं झाकण लावते. पण आज या व्हिडिओचा अँगल सेट करण्याच्या नादात कुकरची शिट्टी न काढताच मी झाकण आहे असं लावलं आणि कुकरमधून सगळं पाणी ओतू गेलं होतं डाळ शिजताना. तर अशी माझ्याकडून आज गडबडीत चूक झाली होती. आणि बघा मस्त खमंग अशा ज्वारीच्या भाकरी केल्या. साधं नुसतं लसूण कोथिंबीरीच्या कढीपत्त्याच्या फोडणीचं वरण केलं होतं भरपूर असं हळद टाकून. इकडं चौघांसाठी 4 ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या मस्त अशा. आणि आता हा कट्टा सगळा आवरायचा राहिला होता. तो किचन ओटा माझ्या मोठ्या लेकीने सगळा पुसून घेतला. सिंकमधली सगळी भांडी माझ्या छोट्या लेकीनं घासून घेतली. संध्याकाळी आहो आल्यानंतर मस्त सगळ्यांनी मिळून जेवण केलं. अर्धा तास बसलो. त्यानंतर आहो आणि मी थोडंसं शतपावली करण्यासाठी बाहेर गेलो होतो. जसं कंटाळा आलाय नाही आलाय त्याच्यावरती संध्याकाळची शतपावली डिपेंड असते. रोजच शतपावली होते असं नाही, कधी कधी होते. बाहेर शतपावली करायला जाताना बघते तर काय, मधुमालतीच्या फुलांचा खूप सुंदर असा म्हणजे सुगंध अख्ख्या आपल्या बागेत दरवळत होता. आणि पारिजातची फुलं सुद्धा इतकी सुंदर आलेत ना, व्हिडिओच्या शेवटी मी दाखवेन तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर प्लीज लाईक करा, कारण लास्टला तुम्ही कदाचित विसरून जाल. त्यानंतर 15 ते 20 मिनटं मस्त शतपावली केली. एकदम छान वातावरण झालं होतं, थंड हवा सुटली होती, आकाशात चांदोमामा होते. बघत बघत गप्पा मारत थोडं शतपावली केली. त्यानंतर माघारी आलो आणि इथं दाखवते तुम्हाला आपल्या पारिजातला किती फुलं आलेले आहेत. बऱ्याच ताई विचारतात की तुझ्या पारिजातला नेहमी फुलं असतात. मी शेणखत वर्षातून 3 ते 4 वेळा असा शेणखत फक्त घालते आणि पाणी पुरेसं घालते झाडांना, त्यामुळं माझ्या पारिजातला सुद्धा नेहमी फुलं असतात. तर कसा वाटला आजचा हा संध्याकाळच्या रुटीनचा व्हिडिओ? तुमच्या रिक्वेस्टनुसार मी शेअर केला आहे. रोजचं रुटीन वेगवेगळं असतं, पण आजचं माझं जसं साधं सोपं रुटीन होतं ते शेअर केले तुमच्यासोबत. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नंतर भेटू.